सर्वांना जय भीम, जय संविधान। भावांनो, भरपूर दिवसापासून व्हिडिओ नाही बनवला, त्याचं काही रिझन्स होते, पण आज व्हिडिओ बनवतोय कारण की भरपूर दिवसापासून मी वादविवाद बघतोय, त्याच्यावरती म्हटलं व्हिडिओ बनवणं फार गरजेचं आहे। कारण ही घटना सोशल मीडियावरती जास्त करून व्हायरल होती आहे, पण मला तरी असं वाटतं की टी व्ही चॅनल न्यूजनी ही घटना अशा दाखवायला पाहिजे की गरीब अत्याचार दलित व्यक्तींवरती, त्यांच्या समाजावरती, आमच्या समाजावरती किती अत्याचार होतात। तर भावांनो, मुंबई पवई या ठिकाणी घरं हे उद्ध्वस्त करण्यात आलेत। पवई जयभीमनगर मुंबई इथे बिल्डरच्या आदेशावरून 600 घराची उद्ध्वस्ती करण्यात आली आहे। तर 600 घरं पाडलं म्हणजे 600 घरांचे परिवार पूर्ण रस्त्यावर आलेत। आणि कालच मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला आहे। ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारे सर्व समाज आपल्या थपडाच्या सहाय्याने रात्र काढतोय। तर भावांनो, अशा घटना घडू लागल्यात आता सत्तेच्या जोरावरती। तर भावांनो, आता तुम्ही मला उत्तर द्या की ह्या ज्या घटना घडतात हे कशामुळे घडू लागल्यात। 600 घरं हे रस्त्यावरती आलेत, आया बहिणी लेकरं बाळं सर्व रस्त्यावरती राहतात, भर पावसामध्ये भिजतायत आणि सरकार गप्प आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब अशा प्रकारे आपलं शासन करतायत। त्यांचे लेकरं बाळं मस्त बिल्डिंगमध्ये एसीमध्ये झोपतायत आणि आमचा दलित समाज रस्त्यावरती उघड्यांवरती दिवस काढतोय। अशा प्रकारे घटना घडल्यात आणि घडत राहतील आता समोर। तर भावांनो, मंत्री मुख्यमंत्री यांचे लेकरं बाळं तर एसीमध्ये बंगल्यामध्ये झोपतायत, पण माझा दलित समाज आज उघड्यावरती आला आहे। पवई जयभीमनगर मुंबईमध्ये सर्व आपले 600 घरं उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावरती झोपण्याचं भाग पाडलं आहे सरकारांनी। एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही नक्की सांगावं की आता हे 600 परिवार यांनी जायचं कुठं। तुम्ही तर तुमच्या बंगल्यामध्ये एसीच्या हवेमध्ये शांतपणे झोपताय, पण आमच्या समाजाने कुठं जावं। पोलिसांचे गुंड झोपडपट्टी खाली करवण्यासाठी मारहाण करताय, बेदम मारहाण करताय समाजावरती, आया बहिण्यावरती लाठीचार्ज करताय। अशा प्रकारे सत्तेची उपयोग करून असा बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी समाजावरती अत्याचार होतो। तर भावांनो, आता डोक्यामध्ये फक्त जे आपल्या आया बहिणी रस्त्यावरती राहतात त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतील, आंबेडकरवादी। आणि जे कोणी बैमान होतात आंबेडकर घराण्याला, त्यांना अजून एकदा सांगू इच्छितो की तुम्ही किती जरी बैमान झाले तरी तुमच्या सुखाच्या आणि दुःखाच्या घडीला फक्त एकच आवाजवरती येणार, तो म्हणजे आंबेडकर घराणा, सदैव एकनिष्ठ राजगृह। तर भावांनो, आता तिथे पॅन्थर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांनी सुद्धा भेट घेतली। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे त्या बहिणीवरती लाठीचार्ज होत आहे, दलित तरुणावरती मारहाण होती आहे। तर अशा प्रकारे अशा घटना घडल्यात, तर यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर द्यावं की आता हे 600 परिवारांनी कुठं जायचं। आणि सर्वप्रथम आम्ही अशा सरकारांचा तर निषेध करतो आणि मागणी करतो आमच्या आया बहिणींना न्याय मिळवून द्यावा, त्यांना घरं लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी। आणि भावांनो, जे कोणी आपले भाऊ बहिणी पवईमध्ये राहत असतील त्यांनी आपल्या समाजाकडे धाव घ्यावी, थोडंफार सहकार्य करावं। आणि एकनाथ शिंदे साहेब, आम्ही विनंती करतो की आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, लवकरात लवकर ह्या ज्या घटना आहे त्याचा तुम्ही निकाल लावा, आमच्या आया बहिणींना न्याय मिळवून द्या। जय भीम, जय संविधान।